माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील महान संत महात्मा महिमा ग्रंथ मधून आपण विविध संतांचा महिमा जाणून घेणार आहोत. त्यातील एक श्री संत जनाबाई महिमा भाग 7. कथासार अभिवाचन करत आहे. आवडले तर नक्की लाईक करा. आजच्या कथेचे नाव आईवडिलांचा वियोग. जनाबाईला दामाशेट्टीच्या घरी सोडून मजल दरमजल करीत दमा कुरुंड गंगाखेड येथे परत आले. घरात जाताच करुंड एका कोपरा धरून बसली. तिच्या डोळ्यांची अश्रुधार काही थांबत नव्हती. रडून रडून डोळे इंगळासारखे लाल तर झाले, पण त्यांना थोडी सूज पण आली. तिची ही अवस्था पाहून दमाला आणखीन दुःख झाले. त्याला धीर सोडून चालणार नव्हते, पण आता करुंडची समजूत कोणत्या शब्दाने काढावी त्याला समजत नव्हते. वरून खूप धीर दाखवत असला तरी मनातून तो सुद्धा खूप खचला होता बरं का. कारण बापच ना. दोघांची अन्नावरची वासना उडून गेली हो. कपडा लत्त्याची त्यांना फिकीर वाटत नव्हती. कामधंद्याची चिंता वाटत नव्हती. आता जगायचं कुणासाठी या एकाच विचाराने त्याला दिवस पुढे ढकलत होते. त्यांची जगण्याची इच्छा संपली होती. आता ते दोघेही हात जोडून रोज पांडुरंगाचा धावा करून त्याला विनवायचे की, हे देवा, आम्ही आमच्या एकुलत्या एक पोटच्या गोळ्यासाठी जनाबाईसाठी जगत होतो. आता तीच आमच्यापासून दूर गेली, मग दुसऱ्या कुणासाठी जगायचं काही कारण नाही. आता आम्हाला अधिक झुरायला लावू नकोस. आम्हाला जीवात जगण्याची इच्छा राहिलेली नाही. तरीसुद्धा तुझ्याकडे आम्हाला बोलावून घे. या जन्मातून सुटका कर आमची. खाण्यापिण्याची जाणून बुजून केलेली आवाळ, सारखी चिंता, सारखं रडणं, शांत झोप नाही, या सगळ्या गोष्टींचा प्रकृतीवर व्हायचा तोच परिणाम झाला. दोघांची प्रकृती बिघडत गेली. थकून थकून शरीर अशक्त झालं. एक दिवस पंढरीरायानं त्यांची विनंती मान्य केली. त्यांना आपल्या वैकुंठात बोलावून घेतलं. दमा करुंड दोघेही वैकुंठाशी झाले हो. तर विराच्या यातनेच्या जन्मामधून मुक्त झाले ही बातमी दामाशेट्टी यांना कळाली. जनाबाईला कसं सांगावं ते त्यांना कळेना. शेवटी कटू वार्ता त्यांनी जनाबाईला सांगितलीच. जनाबाईला हे ऐकून अतिशय दुःख झाले. आपल्या आईवडिलांना कधी ना कधी एक दिवस आपण नक्की भेटू ही आशा तिच्या मनात कायम होती. या आशेवरच ती दमाशेट यांच्या घरी 6 दिवस घालवत होती. पण आईवडील वैकुंठाला गेल्याचे ऐकून तिची संबंध आशाच उन्मळून पडली. तिला अतोनात दुःख झाले. डोळ्यातून अखंड अश्रुधारा वाहू लागल्या. दुःखाचा भान फुटला. त्याला आवार कसा घालावा. शेवटी जनाबाई धावत धावतच पांडुरंगाच्या मंदिरात गेली. मंदिरात जाऊ तिने पांडुरंगाच्या पायावर डोके ठेवले. त्या चरणांना अश्रूंच्या गरम पाण्याचा अभिषेक केला. मग ती म्हणाली, हे पांडुरंगा, हे पांडुरंगा, माझ्या आईवडील मला सोडून गेले रे. आता तूच माझी माय, तूच माझा बाप. आता तू माझा अव्हेर करू नको. मला दूर लोटू नको. मला सोडून जाऊ नको. माझ्या जीवनाला तर तूच एक आधार आहे. माझ्या जीवनाला तूच एक आधार. पुढे ती काय म्हणाली ऐका बरं आता. ओवींमधनं, आई मेली बाप मेला आता सांभाळी विठ्ठला. आई मेली बाप मेला आता सांभाळी विठ्ठला. मी तुझे गाले करू नको मजसी अवेरू. मतिमंद तुझी दाशी ठाव द्यावा पायाशी, ठाव द्यावा पायाशी. आईवडिलांकडून विठ्ठल भक्तीची शिदोरी जनाबाईस मिळाली होती. त्यात दत्तसंत नामदेवाचा परिस्पर्श झाला. यामुळेच आता जनाबाई मोठी विठ्ठल भक्त झाली होती. यामुळेच आईवडिलांच्या मृत्यूनंतर तिला श्री पांडुरंगाचा सर्वात मोठा आधार वाटला होता. ती आपल्या आईवडिलांना पांडुरंगाच्या रुक्मिणीच्या रूपात पाहू लागली. तिच्या भक्तीने, निर्व्याज सेवेने पांडुरंगसुद्धा तिच्यावर प्रसन्न झाले होते. ते तिच्यावर आपल्या बाळाप्रमाणे प्रेम करत असत. तिला प्रेरणा देत, प्रोत्साहन देत, कामात मदत करत. यामुळे जनाबाई लवकरच माता पित्याच्या वियोगाने दुःख विसरली. विठ्ठल रुक्मिणी आपल्यावर किती प्रेम करता हे सांगताना जना सांगते. विठ्ठल रुक्मिणी आपल्यावर किती प्रेम करता हे सांगताना जना म्हणते ओवी, विठ्ठल म्हणे रुक्मिणी माझे जनील नाही कुणी. विठ्ठल म्हणे रुक्मिणी माझे जनील नाही कुणी. हाती घेऊन या तेलफणी केस विंचरून घाली वेणी. वेणी घालून दिदली गाठ जनी म्हणे चोळबा पाट. जनी म्हणे बागो पाळला करी दुबळींचा सोहळा. जनाबाई देवावरून आपल्या प्राणाची कुरवंडी करत होती, तर देवसुद्धा तिच्यावर तितकेच प्रेम करायचे हो.
तिने न बोलवता तिला अडचणीला धावून यायचे. जनाबाई पांडुरंगाला सतत विनवणी करून म्हणत असे, ओवी तुझं विण सके कोण माझे करीला संरक्षण, तुझं विण सके कोण माझे करील संरक्षण, अंत पाहसी देवा थोर श्रम झाला जीवा, सकळ जीवांच्या जीवना जनी म्हणे नारायणा. अशा प्रकारे देवांचं नामस्मरण करताना, देवाला आळवताना तिचा कामाचा हात मात्र कधी थांबत नसे. नामदेवाच्या लग्नानंतर घरातल्या येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ वाढली. दळणकांडण करणं, पाणी भरणं, धुणं, भांडी करणं, भुई सरा काढणं, घर सारवणं, सरपण आणणं, गोवऱ्या थापणं अशी सगळीच कामं ती करत असे. या कामात प्रत्यक्ष देव तिला मदत करत असत. प्रत्येक कामात तिला देव मदत करत असं. दळण कांडण धुणे धुणे पाटी डोईवरी, दळण कांडण धुणे धुणे पाटी डोईवरी, गोवऱ्या वेचून आणि घरी, गोवऱ्या वेचून आणि घरी. काम करून करून कधी जीव दमला की आईवडिलांची आठवण यायची. अशा वेळी ती कळवळून विठू माऊलीला हाक घालत असे. विठू माऊलीला हाक घालत असे, ए गे माझे विठाबाई कृपा दृष्टीने तू पाही, तुझं विनन सुचे काही ओवी मी करू काही. आई वडिलांच्या मागे आता जगात आपले म्हणावे असे कुणीच नाही अशी भावना कधी कधी जनाबाईच्या मनात निर्माण होत असे. अशा वेळी पांडुरंगाची आळवणी करून ती म्हणत असे, सका तुझं विण पायी दुजा मज कोणी नाही. जनाबाई हळूहळू नामदेवाच्या कुटुंबात मिसळून गेली. गोनाई आणि दामा शेट्टी दोघंही तिला आपली मुलगीच मानत होते. तिच्याशी ते त्याच प्रेमाने वागत होते. पण जनाबाई मात्र स्वतःला त्या घरातली दाशीच समजून घेत होती. श्री पांडुरंगाशिवाय या जगात आपल्या मायेचे दुसरेसे कोणीच नाही हे ती जाणून होती. दामा शेट्टीच्या घराचं वर्णन करताना तिच्या ओटी शब्द येतात तिच्या ओटी शब्द येतात ओवीमधून. गोनाई राजाई सासू सुना, गोनाई राजाई सासू सुना, दामा नामा जान बापलेक. नारा विठा गोंदा मना चौघे पुत्र, जन्मले पवित्र त्यांचे अंशी. लाडाई गोडाई एसाई साकराई, चौघी सुना पाही नामयाच्या. लिंबाई ती लेकी औबाई बहिणी, वेडी पिशी जनी नामयाची. अशा प्रकारे आणखी ती या घराची माहिती देत होती अभंगातून. नामदेवाचे घरी चौघे जण स्मरता हरी, चौघे पुत्र चौघी सुना नित्य स्मरती नारायणा. अनिक मायबाप पाही नामदेव राजाबाई, लिंबाई लेकी औबाई बहिणी 15वी ती दासी जनी. अशा प्रकारे घरातील 14 लोकांबरोबर राहताना ती घरातील पडेल ते काम करत होती. काम करताना तोंडाने सतत पांडुरंगाचे नाम ती घेत होती. त्यामुळे किती काम केले तरी कामाचा सीन तिला कधीच जाणवत नसे. खरं तर जनाबाईच्या आईवडिलांचं घर तसं वारकरी संप्रदायाचं होतं. दमा करुंडो दोघेही न चुकता पंढरीची वारी करत असत. दामा शेट्टीचं घरसुद्धा वारकरी संप्रदायाचं होतं. संपूर्ण कुटुंबात विठ्ठल भक्ती होती. घरातील प्रत्येक जणच विठ्ठलाच्या भक्तीमध्ये डुंबून गेला होता. जनाबाई घरात आली. नामदेवासारख्या थोर संतांच्या जीवनाशी जनाबाईचे लौकिक जीवन जोडले गेले. तिच्या मनावर खूप गडद असे विठ्ठल भक्तीचे संस्कार झाले. तिचा पारमार्थिक उत्कर्ष झाला. जनाबाईच्या मनात प्रथमपासून असलेल्या भक्तीच्या रूपाला इथं अनुकूल वातावरण मिळालं. खत पाणी मिळालं. भक्तीच्या प्रचंड वटवृक्षात त्यांचं रूपांतर झालं. या कुटुंबामुळेच आपल्याला विठ्ठल भक्तीच्या उत्कट सुखाचा लाभ घेता आला. हे सांगताना जनाबाई म्हणते, नोरिया संगे वराडिया सोहळा, मांडे पूर्ण पोळ्या मिळे अन्न, परिसाचे निसंगे लोहोय सोने, तयाची भूषणे श्रीमंतासी, जनी म्हणे जोड झाली विठोबाची, दाशी नामयाची म्हणोनिया. जनाबाई विठ्ठलाला मायबाप म्हणायची. अतिशय भक्ती करीत असे. नामदेवाच्या कीर्तनात मागे उभे राहून साथ करायची. तिची पारमार्थिक प्रगती खूप झाली तरी सगळेजण तिला नामदेवाच्या घरातील दाशी म्हणजेच क्षुद्र या उपेक्षेच्या दृष्टीने तिच्याकडे पाहिजे. याचे मात्र जनाबाईला खूप दुःख वाटत होते. दुःखी अंतःकरणाने ती विठ्ठलाला म्हणते, राजाई गुणाई अखंडित तुझे पायी, राजाई गुणाई अखंडित तुझे पायी, नारा गोंदा महादा विटा
ठेविले अग्रवाटा मज ठेविले द्वारी निच्या म्हणून बहिरी देवा कैसे क्षमन देशी आपुली म्हणून जनी दासी. भजन पूजनाबरोबर जनाबाई कीर्तन प्रवचन ऐकायची संधी कधी सोडत नसे. नामदेवाच्या सहवासाने जनाबाई सुद्धा अभंग रचना करू लागली. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागामध्ये आपण नामदेवाकडून स्तुती बघूया.